आम्ही गौऱ्या थापणारे गौऱ्या. अशी चांगली परिसारखी फ्रॉक घेऊन या. हा याव बाहेर नाही कपडे चांगले आहे हल्ली हल्ली नाही जातील. बरं ती काय नाही करत 2 दाव्याने येतील तू एक येतील कसं बरं हो? तुला म्हणलं हाताने बरोबर शान बरं करतो इकडचे एक पोबर तिच्या उचल खायला टाकले एक डायलॉग मार हे गाई अजून झालं का ती गाई नाही म्हशीच्या शेणाचं आम्ही गौरी थापणार आहे. हे गाईचं म्हशीचं मिक्स आहे ना हे सगळं. हा आणि आता आम्ही म्हशीचे याचं करणार आहे. ते खूप सुक्क आहे म्हणून आता थोडंसं त्यात पाणी टाकून मग मळून घेणार आहे. मला मळून देतात. मी पहिल्यांदा गौरी थापतीये. आधी लहानपणी लय गौऱ्या गोळा केल्या पण त्या रेडीमेड डोंगराला जाऊन गौऱ्या गोळा करायच्या. आता पहिल्यांदा थापतीये. सिलेंडरने आठवण करून दिली. गावी ना आम्ही गाईच्या शेणाने सारवायचो पण गाईच्या शेणाने ना घर वगैरे सारवायचं जास्त आणि शो तर असं हाताने सारवायचं आणि जे बाहेरचा परिसर असतो ना तो असं शिराईने सारवायचं म्हणजे गावाला. पण आता आमचं एकच घर शेणाचं आहे आतमधलं आणि बाहेर सगळीकडे फरची आहे. पण तसं पण तिकडे कुणी जातच नाही त्याच्यामुळे आता सारवायचा प्रश्नच येत नाही. खूप वर्ष झाले 10-12 वर्ष झाले हात म्हणजे सारवायचा विषयच आला नाही. आज खूप दिवसांनी असं शेणाला हे करते. मी भरून आली आहे शेण. ओ घेतलं का माझा व्हिडिओ? हे काय आहे? ती तिकडे पण हे काय कोणाची काय आहे? हंबाची शी आहे. अरे हंबाची शी नाहीये हे शेण आहे शेण. हंबाचीच आहे पण शेण आहे त्याला शी नाही बोलत शेण म्हणतात. काय शेण? हा गोळा घेऊन आता ती दुसरी का थाप इथं दापू का? बस का इथं गोळा करून मुलगी शिकली प्रगती झाली. आली ना मला गौरी. पातळ झाली का जास्त? तर गौऱ्या पण केल्या बघा मी. आता काय करायचं नव्हतं का? हा हा पेटेल ना थोड्या वेळाने. मागच्या वेळी ना मी सांगत होते बघा मगाशी पेटवायची का तुला? हा तिकडे ना आम्ही वरती गेलेलो बघा. मला आधी इथून चढवलं बरं का मागच्या वर्षी. माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळी पण मी माझ्या नंदेच्या नंदीकडे आलेली. इथलं वातावरण खरंच लय भारी आहे. मला असं गावचं वातावरण आवडतं. इथे चढवलं आधी मग इथून कौलानी ह्या छोट्या कौल्यातून पुढे पत्र आहे तिथपर्यंत चालत गेलो आणि तिथून मला वर चढता येत नव्हतं कारण एक तर माझी हाईट 5 फुटापेक्षा कमी चढताच येत नव्हतं. पळत चढली त्याच्यावर चढता चढता पडली असती पण गेलो वरती आणि वरती जाऊन मी बटाट्याचा कीस आणि काय काय वेफर्स वगैरे काय काय केलेलं मी पत्रामध्ये. तर खाली ना खूप जास्त वारं येतं ना म्हणून वरती जाऊन केलेलं. पण यावर्षी काय झालं मी जरा 1 दिवस उशीर आले म्हणून त्यांनी करून घेतलं. नाही आता मस्त मला ना चुलीवर भाकरी करायच्या आहेत स्वयंपाक करायचा आहे माझ्या ना. तरी आता पाबळला गेल्यावर मी चूल पेटवायला सांगते पण पारगावला चूल नाही आहे मोशीला चूल नाही आहे आणि आमच्या म्हणजे जाचकवाडीला पण चूल नाही आहे. आता कुठेच चूल पेटवत नाही पण आता परत सगळीकडे चूल पेटवतील काय माहिती आता काय होत आहे. मी कुठेच गेली नाही पण मला असं वाटतं सगळीकडे चूल पेटवतील आणि मला ना गावी गेल्यावर असं पण म्हणजे सिलेंडर संपायच्या अगोदर पण मला चूल पेटवायला आवडते म्हणून चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो. म्हणून बऱ्याच जणांनी बघितलं असं बघा मी गावी गेल्यावर छोटे छोटे काही काही बनवत असते चुलीवर. बळच चूल पेटवते आणि बनवत असते. आज पण चूल पेटवायला लागणार काय बनवते बघू. काय करायचं त्याच्यावर मी करते द्या. हे बघा जाणून घेतात फुकणी इकडं आम्हाला पावळला फुकणी साप
सापडत नव्हती. तिथं बसायला पाट आहे ना, तो आणू का? चहा करायचा? ठीक आहे. या चुलीवरचा मस्त गरम गरम चहा प्यायला. तर मी इकडे सगळ्यांसाठी एवढे जेवढे लोक आहेत ना तेवढं सगळ्यांसाठी चहा बनवलेला. तर काही लोकांना कोरा चहा प्यायचा होता, म्हणजे दूध न टाकलेला, आणि काहींसाठी दुधाचा बनवायचा होता. तर सगळ्यांसाठी चहा बनवला चुलीवरती गरम गरम आणि सगळ्यांना दिला आणि सगळ्यांना आवडला पण. तर तुम्हाला कसा वाटला आपला गावचा ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.